नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंदारा मुली ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आम्ही आज चाललोय पळसदरीला. आज सुट्टी आहे आणि आमचा अचानक प्लॅन झालाय पळसदरी जायचा स्वामींच्या मठामध्ये. तर तुम्ही आमच्या बरोबर. आणि मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता मित्रांनो, आता मी नाट्यावरती आलो इथे. इथून आम्हाला ऑटो मिळतात स्टेशनला जायला. जास्त लांब नाही आहे, ऑटोने फक्त 3-4 मिनिटात आम्ही स्टेशनला पोहोचतो. चला ऑटो पकडूया. मित्रांनो, आता 2 नंबर प्लॅटफॉर्मला आलोय. आता इथून 1056 ना कर्जत लोकल आहे, ती पकडणार आणि इथून जर आपण कर्जत जाणार आणि कर्जत करून बघूया कोकण ट्रेन भेटते का. तर ती भेटते तर पकडू, नाहीतर मग इथून आपण ऑटो सुद्धा जाऊ शकतो पळसदरीला. बघूया. तर मित्रांनो, आता आपण बघा कर्जतला उतरलो आणि कर्जतला 11:30 पावणे 12 उतरलो. हे बघा, ही 12च्या आपल्याला खोपोली भेटते बघा. आता ही पकडून आपण पळसदरी जाणार आहे. आणि जर तुम्हाला ऑटो जायचं असेल ना, तो हा समोरचा जो ब्रिज दिसतोय ना ब्ल्यू वाला, तो उतरलात ना की त्या साईडला तुम्हाला आहे ना ऑटो मिळून जाते. चला मित्रांनो, आपण या पळसदरी स्टेशनला उतरलोय. या साईडला बघू शकता डोंगर किती हिरवेगार झाले. 2-3 दिवस पाऊस पडला पण वातावरण किती मस्त झालं बघा. आणि बघा, आपण ह्या साईडला यायचं आपल्याला. इथून स्वामींचा मठ आहे ना 10 मिनिटात वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. चला मठामध्ये जायच्या अगोदर ना मित्रांनो, ह्या साईडला नाही मंदिर लागतं. त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया आणि मग आहे ना स्वामींच्या मठात जाऊया. तर मित्रांनो, आपण आहे ना कालकाई मंदिरात आलोय. पहिले इथे दर्शन घेऊया आणि मग स्वामींच्या मठात जाऊया. चला, इथे बघा किती शांतता आहे आणि झाडामुळे बघा सावली किती आहे इथे जास्त आहे. हे मंदिर आहे, दर्शन घेऊया आपण. बघा, ह्या साईडने चालत आलो. या साईडला स्टेशन आहे पळसदरी. आपण इथून दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि सरळ चालू यायचं वरती. बघा, इथून हा रस्ता आहे सरळ पुढे जायचा. तुम्हाला बघा असं चालतोय तो. मस्त वातावरण झालं इकडे, एकदम थंड आहे. अजून पाऊस पडला ना तर खूप हिरवगार होईल इकडे ह्या साईडला. आणि इकडे आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं. पण स्वामी समर्थ मठ ह्या साईडला जायचंय. चला, आज खूप गर्दी असणार आहे मठामध्ये, बघूया. कारण खूप माणसं आहे. आमच्या अगोदर पण खूप जण गेले आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता. हे बघा, या साईडला पण खूप माणसं आहेत. घर किती मस्त आहे बघा या साईडची. आणि बघा, जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल ना, तरी बघा तुम्ही ह्या ह्यांच्याकडे नाश्ता करू शकता. मी नाश्ता माल होतो ना, माझे मित्र वगैरे सर्व ना, तर ह्यांच्याकडे नाश्ता केला होता. वडापाव वगैरे छान मिळतो त्यांच्याकडे. इथे कोण नाही आहेत, मग इथे मस्त नाश्ता वगैरे मिळून जाईल. आणि बघा, स्वामींचा मठ इथेच आहे 2 मिनिटावरती. विहीर आहे बघा, समोरच आहे विहीर. तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला विहीर. भरले असेल आय थिंक. 2 दिवस पाऊस पडलाय. बघूया भरली आहे का नाही. पुढे खालीच आहे बघा. बघा, आपण पोचलो आता मठामध्ये. बघा इथे बघू शकता किती हिरवेगार झालंय. 2-3 दिवस पाऊस पडला मुंबईमध्ये, पण वातावरण खूप छान झालं इकडे. आपल्याला बघू शकता तेव्हा इकडे डोंगर किती हिरवेगार दिसत आहे. आणि थोडा पाऊस पडला तर खूप पूर्ण हिरवा होऊन जाईल अजूनच. बघा, छोटासा ब्रिज आहे, तो क्रॉस करूया आणि मग स्वामींच्या मठामध्ये. स्वामींच्या मठामध्ये आणि ह्या साईडला बघू शकता चप्पल स्टँड ठेवला या साईडला. तर आपण एंट्री मारूया आतमध्ये. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, इकडे ना
प्रसादी वगैरे घेऊ शकता ह्या साईडला. इकडे हात पाय धुया आणि मग पुढे जाऊया दर्शनासाठी. तर आपण आता आतमध्ये एंट्री मारली दर्शनासाठी. जास्त लाईन नाहीये, 15-20 मिनिटांमध्ये दर्शन होईल. What is that 99% liquid? चला जाई जरा चालू दे चला बाहेर चला थांबू नका चला नमस्कार करा बाहेर चला स्वामी स्वामी चला झालं दिन चला पुढे नमस्कार करा पुढे चला पुढे चला हो चला पुढे चला पुढे नमस्कार करा तर मित्रांनो छान प्रकारे आमचं दर्शन झालंय. आता प्रसादी गृह आहे इथे आणि त्या साईडला आहे ना महाप्रसादी सुद्धा मिळते. आपण तिथे जाऊया चला. तर मित्रांनो महाप्रसादाची वेळ वगैरे बघून ठेवा इकडे. जर तुम्ही आलात ना त्या वेळेमध्ये तुम्हाला महाप्रसाद नक्की मिळेल. आपण आम्ही आता लाईन लावली इथे महाप्रसादासाठी. थोडी मोठी लाईन आहे थोडीशी. मित्रांनो आता आपण आतमध्ये पोहोचलोय. हा साईडला महाप्रसाद चालू आहे. महाप्रसाद घेऊया तिथे पुढे जाऊन बसूया. मित्रांनो महाप्रसाद घेतलाय मी. हा बघा इथे बसलोय जेवायला. या साईडला बघा, या साईडला लेडीज बसतात आणि ह्या साईडला ना जेंट्स. चला महाप्रसाद आहे ना खाऊन घेतो मग भेटूया. आपला महाप्रसाद आहे ना मित्रांनो करून झालाय. या साईडला बघा महाप्रसाद करण्याची जागा आहे इथे.
आणि त्यानंतर बघा या साईडला ना तुम्ही स्वतः प्लेट स्वतः साफ करायचे. त्या साईडला बघा इकडे नळ वगैरे आहे आणि बघा. तर मित्रांनो आपण आहे ना महाप्रसाद घेतला आणि ते दर्शन घेतलं. नंतर आपला ना एक छोटा मित्र आहे बघा. तुमची व्हिडिओ बघतो. बघा मित्रांनो आपले सबस्क्रायबर भेटलाय, आपले व्हिडिओ बघतो. थँक्यू. बघा ही त्याची बहीण आहे छोटी बघा, ते सुद्धा आहेत ना स्वामींच्या मठामध्ये आले. ठीक आहे चला थँक्यू. बाय बाय. त्यांची फॅमिली आहे इकडे. मित्रांनो हे पॉज करून आहे ना वाचून घ्या. स्वामींचं आहे ना या मठामध्ये आहे ना 22 दिवस वास्तव्य होतं बघा इकडे. मित्रांनो आपलं ना व्यवस्थित चांगल्या प्रकारे दर्शन झालंय. आता बाहेर जाऊया आपण. स्वामी समर्थ जेव्हा मठाच्या बाहेर पडलो ना बघा ते बघा आंबे वगैरे आहेत. हे आळू आहेत ना, हे आळू आहेत, हे शेंगदाणे, बॅगा वगैरे पण आहेत. हे बा पेरू वगैरे पण मिळतात. काय पाहिजे तुला? पेरू, जांभूळ, वगैरे काकडी वगैरे पण आहे, जांभूळ वगैरे पण आहे, पेरू आहेत. बघा इकडे पण आहे स्टार फुल आहेत. हे आंबे कसे आहेत? नाही जांभळं जांभळं नाही, आंबे 150 रुपये किलो. हा ते घेऊया, ते द्या मला, करमर द्या. मित्रांनो मठाच्या बाहेरचं जर वातावरण बघा ते मस्त झालंय बघा. हिरवं हिरवं गार झालंय बघा. डोंगर वगैरे बघू शकता बघा इकडे. तसं मित्रांनो या साईडला बघा पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. तर तुमची स्वतःची गाडी वगैरे असेल ना तुम्ही घेऊन येऊ शकता. या साईडला पार्किंग वगैरे चांगली आहे बघा या साईडला. या साईडला बहुधा आहे इकडे ट्रेन चालले बघा इकडे बघा इकडे. तसेच मित्रांनो बघा या साईडला बघा इथून माणसाने काही जण आहेत ना चालत चाललेत पळसदरीला. तर तुम्हाला डायरेक्ट जर जायचं असेल ना कर्जतला तर तुम्ही या साईडला बघू शकता. इथे ना तुम्हाला टॅक्सी वगैरे किंवा ऑटो वगैरे मिळून जाते. ठीक आहे. तर आपण आहे ना फक्त 10 मिनिटांमध्ये आहे ना पळसदरीवरून आहे ना कर्जतला आलोय. त्या काकांच्या ऑटोतून आलो आपण इकडे. चला जाताना आपण आहे ना ट्रेनने गेलो होतो बघा. इथून ट्रेन भेटते. 3 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन मिळाली होती आपल्याला खोपोली. जाताना आपण त्या ट्रेनने गेलेलो आणि येताना आपण ऑटोने आलोय. आता इथून कर्जतवरून CS ट्रेन पकडूया, बदलापूरला उतरूया. तुम्हाला पण जर यायचं असेल ना पळसदरीला तर तुम्ही कर्जतला उतरलात ना तर बघा इथे 2 नंबर या 3 नंबर प्लॅटफॉर्म उतरायचं. बघा हा वाला ब्रिज आहे. या साईडला आलात ना की बाजूला बघा ह्या साईडला ऑटो स्टँड आहे. तिथून तुम्हाला आहे ना पळसदरी जायला ऑटो मिळून जातील. ऑटो आहे किंवा टॅक्सी वगैरे पण मिळते. चला नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये पळसदरीला. खूप छान दर्शन झालं. जास्त गर्दी नसल्यामुळे ना अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं आणि आम्हाला आज महाप्रसाद सुद्धा भेटले. महाप्रसाद खूप छान होता. जर तुम्ही कधी पळसदरीला गेलात तर महाप्रसाद नक्की घ्या, त्याची टेस्ट खूप छान असते. त्यानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर थोडा फिरलो आणि मग ऑटो पकडून कर्जतला आलो. कर्जतवरून CST ट्रेन पकडली आणि आम्ही आलो घरी आलो. तर मित्रांनो एकंदरीत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला आवडून कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.